नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, SJVN ग्रीन एनर्जी मार्फत राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये तब्बल 1352 मेगावॉटचे सोलर पार्क उभारले जाणार आहेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे 102 सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत। पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या 4 जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प असणार आहेत। ग्रीडने जोडलेल्या या प्रकल्पांमध्ये तयार होणारी वीज शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना पुरवली जाणार आहे। इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किनीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये काम हे सुरू आहे, परंतु खाजगी कंपन्यांना टेंडरद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी परवानगी दिली जाते। यामध्ये पारदर्शी कारभार आला पाहिजे, नाहीतर खाजगी कंपन्यांकडून वीज निर्मितीच्या माध्यमातून लुबाडणूक होण्याची शक्यता आहे। सरकारकडून शेतकऱ्यांना सोलर पंप घेण्याची सक्ती केली जाते, परंतु वीज कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीची स्थळ पाहणी करून सोलर घेण्यास सक्ती करावी असं पाटील यांनी सांगितले। पुणे येथील 9 ठिकाणी एकूण 154 मेगावॅट तर नाशिक येथील 22 ठिकाणी 304 मेगावॅट, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 19 ठिकाणी 315 मेगावॅट तर सोलापूर येथील 52 ठिकाणी 579 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी म्हणून ग्रामीण भागामध्ये सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कमी क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प हे उभारले जाणार आहेत। तिथे तयार होणारी वीज महावितरणच्या वीज उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवली जाणार आहे। त्यानुसार SJVN ग्रीन एनर्जीकडून राज्यामध्ये पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणं, त्याची देखभाल आणि दुरुस्ती आणि संचालनासाठी निविदा काढण्यात आल्यात। या प्रकल्पातून पुढील 25 वर्ष वीज पुरवठा सुरू होऊ शकणार आहे। सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या सौर प्रकल्पांमुळे सध्या वीज केंद्रांवरती येत असलेला भार हा कमी होणार आहे, तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे आणि पिकांसाठी हवे तेव्हा त्यांना सिंचन करता येणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।